नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लोक म्हणतात खरं घर हे मंदिरासारखं असतं, पण उन्हाळ्याच्या या धावपळीत कधी-कधी आपलं मंदिर कसं होतं हे तुम्हीच पहा. आता असं ठरवलेलं आहे, नुसतं व्लॉगच नाही, पण घराचा हा किचनसुद्धा एकदम सुंदर असा व्यवस्थित नीटनेटका करायचा, पुन्हा जिवंत करायचा. चला तर मग ₹0 खर्चात आपण घराला एस्थेटिक बनवूया. स्वच्छता करणं हे माझ्यासाठी फक्त काम नाही, तर ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे. तो चकाचक झालेला ओटा पाहिल्यावर जो मनाला गारवा मिळतो ना, तो जगात कुठेही मिळू शकत नाही. उन्हाळ्यात घर जितकं नीटनेटकं तितकंच मन शांत राहतं. हे पहा माझ्या किचनची अवस्था कशी झाली आहे. कामं वाढली की असा पसारा होणं स्वाभाविकच आहे. पण असा पसारा बघितला की कामाचा उत्साहच निघून जातो. तुम्हालाही असं होतं का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पण अशा वेळी चिडचिड करून चालणार नाही. फक्त 2 मिनटं द्या. मी पटकन केस विंचरून आणि स्वतःला थोडंसं सेट करून येते. कारण स्वतःची एनर्जी चांगली असेल तरच आपण घर सावरू शकतो. केस विंचरलेले आहे आणि छान मस्तपैकी प्रसन्न वाटते. त्यामुळे मन कसं अगदी शांत झाले. आता या पसाऱ्याला आपण एका झटक्यात गायब करूया. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आवरायला घेणार का? जेव्हा आपण एका वस्तूपासून सुरुवात करतो तेव्हा तो डोंगरासारखा वाटणारा पसारा कधी संपतो ते समजतही नाही. उन्हाळ्याच्या दिवसात किचन जितकं मोकळं आणि स्वच्छ असेल तितकाच घरात गारवा जाणवतो. चला तर मग बघूया किती वेळात होतंय हे चकाचक. किचनचा पसारा तर आवरायला घेतलाय, पण या मसाल्याच्या डब्याकडे लक्ष केल्याशिवाय माझं काम पूर्णच होत नाही. हा डबा म्हणजे माझ्या स्वयंपाकघराचं हृदय आहे, पण रोजच्या धावपळीत तो बिचारा असा अस्ताव्यस्त होतो. चला तर मग आज यालाही पुन्हा एकदा नवं रूप देऊया. मसाले भरताना येणारा तो सुगंध आणि ते रंग, मन कसं अगदी प्रसन्न होतं. एक छोटी टिप तुम्हाला मला शेअर करायची होती की मसाल्याच्या डब्यात किंवा तुम्ही वर्षभराचा मिरची मसालासुद्धा जो भरून ठेवतात, तर त्यात छोटासा हिंगाचा खडा किंवा लवंग ठेवली तर मसाले जास्त दिवस ताजे राहतात. तर सर्व भांडे आता बेसिनमध्ये घेतलेले आहे आणि ते छान मस्तपैकी घासून स्वच्छ करणार आहे. साबणाचा हा फेस आणि त्यानंतर मिळणारी ती चकाकगी, खरंच हे बघताना खूप रिलॅक्स वाटतं नाही का? तर चला छान मस्तपैकी हे माझे भांडे आवरून झालेले आहे आणि आता मोर्चा वळणार आहे छोट्या किचन काउंटर टॉपकडे, ज्याला मी सर्व्हिस किचन काउंटर टॉप म्हणते. मोठ्या कामांच्या गडबडीत आपण या छोट्या रॅक्सकडे ना कधी कधी दुर्लक्ष करतो, पण खरं तर हे छोटे कोपरेच घराची सुबकता वाढवतात, हो की नाही? या तेल, साखर, पाण्याच्या बाटल्या जेव्हा अशा नीट ओळीत लागतात ना, तेव्हा स्वयंपाकघराचा लुकच बदलून जातो. प्रत्येक बाटली तिच्या जागी असणं हे फक्त शिस्त नाही, तर मनाला मिळणारी एक प्रकारची शांतीसुद्धा आहे. पहा अगदी 5 मिनिटात हा कोपरा कसा एस्थेटिक दिसायला लागलाय. उन्हाळ्याच्या दिवसात अशा छोट्या बदलांमुळे घरात खूप प्रसन्न वाटतं. बरं, आता यावरून ना मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सहजच माझ्या डोक्यात आला म्हणून विचारते बरं का, की तुम्हाला कसं आवडतं? अस्ताव्यस्त पण खूप मोठं घर आवडतं, की छोटंसं पण एकदम चकाचक आणि एस्थेटिक घर? आता कमेंटमध्ये तुम्हाला फक्त ए किंवा बी टाईप करायचं आहे. त्यामुळे मला समजेल की तुम्हाला नेमकं कशा प्रकारचं घर आवडतं ते. हे पहा आमच्या घरातली सकाळची धावपळ. माझी ना एक बाजूला क्लिनिंग करण्याची खूप सारी धावपळ असते की कधी हे पटकन आटोपेल म्हणून. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा कामाचा डोंगर उभा असतो तेव्हा माझी ही छोटी मदतनीस स्वतःहून जबाबदारी उचलते. मी इकडे किचन आणि डायनिंग काउंटर चकाचक करण्यात व्यस्त आहे आणि तिकडे माझी लेक माठात अमृतासारखं थंड पाणी भरते. एकाच वेळी 2 हात कामाला लागले की घराला खरं घरपण येतं आणि पसारासुद्धा पटापट गायब होतो. पहा किचन आणि डायनिंग तर चकाचक झाला आहे आणि माठसुद्धा थंड पाण्याने गच्च भरला आहे. उन्हाळ्यात घर स्वच्छ असणं आणि माठातला तो मातीचा गारवा मिळणं यासारखं दुसरं सुख नाही. हीच तर खरी मनाला आणि घराला शांती देणारी टीमवर्क आहे. तुम्हाला ही आमची जुगलबंदी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हं. काही लोक म्हणतात घर आवरण्यात काय अर्थ आहे, पुन्हा पसारा तर होणारच. मला असं वाटतं स्वच्छ झालेलं किचन फक्त काम सोपं करत नाही, तर ते आपल्या मनाला एक नवी उभारी देतं. या चकाकणाऱ्या ओटाकडे पाहिलं की पुढच्या कामांसाठी एक नवीन उत्साह मिळतो. उन्हाळ्याच्या लाही होणाऱ्या दिवसात घरातला हा कोपरा जेव्हा असा एस्थेटिक आणि शांत दिसतो तेव्हा खऱ्या अर्थाने मनाला उभारी मिळते, हो की नाही? काही सेकंदाची जरी शांतता असली तरी हा चकाकणारा कोपरा बघून मन अगदी शांत होतं. रोजचंच काम आहे, यात नवीन काय असं आपण नेहमीच म्हणतो, पण माझ्यासाठी हा फक्त स्वच्छ केलेला ओटा नाहीये, तर हा माझ्या मनाचा आरसा आहे. जेव्हा माझं किचन असं शांत आणि सुबक दिसतं तेव्हा खऱ्या अर्थाने मला माझ्या अस्तित्वाचा गारवा जाणवतो. बाहेर उन्हाचा पारा कितीही चढलेला असू देत, पण माझ्या या छोट्याशा जगात मला फक्त
फक्त सकारात्मकता आणि उत्साह दिसतो. जेव्हा मी या स्वच्छ किचन ओट्याकडे बघते, स्वच्छतेचा हा सुगंध आणि ही चकाकी जणू मला पुढची आव्हानं, म्हणजे जेव्हा पुढच्या वेळेला माझी लेकरं ना घर खराब करतात ना, तर तेव्हा घर पूर्ण आवरण्यासाठी स्वतःला एक सज्ज करण्यासाठी ना एक प्रेरणा मिळते. तुमचंही एखादं असं कम्फर्ट कॉर्नर आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा हं. म्हटलं आता सगळी कामं आवरून झालेली आहे, तर काम संपतंय ना संपतंय तोवर या छोट्या मॅडमची फरमाईश हजर झाली. आता इतकी मेहनत करून किचन आवरलंय, तर मग उन्हाळ्याची ही खास मेजवानी तर बनवायलाच हवी, कारण तिचा हट्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण झालाच पाहिजे. कलिंगडाचा तो लाल गडद रंग बघून कसं अगदी ताजंतवानं वाटतं नाही का? हे पहा, कलिंगड खाण्यापेक्षा हिची मस्तीच जास्त सुरू आहे, कारण तिला इतका उत्साह होता की बस. पण हीच तर खरी सुट्टीची मजा आहे. किचन स्वच्छ असलं की कलिंगड कापायला सुद्धा उत्साह येतो. उन्हाळ्यात घर आवरून झाल्यावर असं काहीतरी थंड खायला मिळालं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. तुमच्या घरी कलिंगड कोणाला सर्वात जास्त आवडतं? हे पहा, कसं तोंड उघडतंय माझं बाळ. 2दा हुलकावणी दिल्यावर स्वारी थोडी चिडली खरी, पण तिसऱ्या वेळी जेव्हा तो रसाळ तुकडा तोंडात जातो ना, तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसोबत अशी छोटीशी मस्ती केल्याशिवाय दिवसाचा थकवा अजिबात जात नाही. तुमच्या घरीसुद्धा असं कलिंगड युद्ध होतं का? कमेंटमध्ये सांगा बरं का. मुलांसोबत हा खुलजा सिमसिमवाला खेळ मला माझ्या बालपणात घेऊन गेला. आयुष्यात गोडवा फक्त या फळांमध्येच नसतो, तर अशा छोट्या छोट्या खोडकर क्षणांमध्ये सुद्धा दडलेला असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत असंच काहीतरी थंडा थंडा कुलकुल आनंद घेताय ना? खरं सांगू, या छोट्याशा हसण्यापुढे सगळा थकवा शून्य वाटतो बरं का. तिचं हसणं, तिचं रुसणं, तिच्याबरोबर केलेली ही छोटीशी मस्ती, तो कलिंगडाचा गोडवा आणि निवांत गप्पा, हेच तर माझ्या सुखी संसाराचं गुपित आहे. आयुष्यात सगळंच परफेक्ट नसलं तरी चालेल, पण हे क्षण मात्र परफेक्ट असायला हवेत, हो की नाही? तर चला, मस्तपैकी आता कलिंगड त्यांना कापून दिलेलं आहे आणि एक बाजूला लगेचच मी ते कलिंगडाचं कवर असतं ना, त्याचे तुकडे करून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून दिलेले आहे. अखेर कष्टाचं फळ मिळालं. उन्हाळ्याच्या दुपारी असं थंडगार कलिंगड जेव्हा पोटात जातं, तेव्हा दिवसभराची सगळी तगमग कुठल्या कुठे पळून जाते. आमच्या या गप्पा, हा गोडवा आणि हा मनाला मिळणारा गारवा, खरंच सुखासाठी खूप मोठं काही लागत नाही. असे छोटे छोटे क्षणच आयुष्य सुंदर बनवतात नाही का? आणि हे पहा, आमची छोटी फौज पुन्हा एकदा कामाला लागली. मी जरा विसावा घ्यावा असं मनात होतं की काय, म्हणून हिने चक्क स्वतःहून झाडू हातात घेतलाय. थोडेसे कलिंगडाच्या बी पडलेल्या होत्या, तर ते झाडण्यासाठी तिचे इवलेसे हात आणि घर सावरण्याची ही ओढ बघून खरंच माझं मन भरून आलं. घर स्वच्छ करणं तिला आता एक खेळ वाटायला लागलाय, आणि हीच तर खरी आहे सुट्टीची मजा, हो की नाही? आणि हे पहा, माझं समाधान फक्त 2 मिनिटांचंच ठरलं. मी इकडे घर आवरलं आणि म्हटलं थोडा वेळ आपण काहीतरी वाचन करू, आणि इकडे मॅडम पुन्हा आपल्या पसाराचा खजिना घेऊन हजर झाल्या आहेत. हे बघून हसू की रडू तेच समजत नाहीये. म्हटलं बाळा, नको करू, एवढं कष्ट करून आपण घर आवरले ना, प्लीज आजच्या दिवसापुरता हा पसारा डब्यातच राहू दे. शेवटी काय, मुलांच्या या मस्तीतच घराचं खरं घरपण दडलंय. आपण कितीही आवरलं तरी हा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे. तर असा होता माझा आजचा हा क्लिनिंग आणि मस्ती व्लॉग. मनात थोडीशी धाकधूक तर राहतेच, पण तुमचं प्रेम आणि सपोर्ट पाहून पुन्हा एकदा आत्मविश्वास मिळालाय. व्ह्यूज किती येतील माहीत नाही, पण तुमच्यापैकी एकाला जरी हा व्हिडिओ पाहून घर आवरण्याची किंवा मुलांसोबत वेळ घालवण्याची प्रेरणा मिळाली तरी माझं काम फळाला आलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि आपल्या या छोट्याशा प्रवासात सामील होण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय.